सचिन सचिन वाझे ज्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि आम्ही पुराव्यासहित काल हे दाखवलं की जो काही गुन्हा घडलाय त्यामध्ये त्यांचं पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट प्रायमा फेसी दिसतंय, त्याचे पुरावे उपलब्ध आहेत। अशा सचिन वाझेंना CIUच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर ठेवून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरनं दूर केलं पाहिजे ही आमची मागणी होती। 201 IPC पुरावे लपवणे याच्या अंतर्गत त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी होती। काल दिवसभर आम्ही ही मागणी लावून धरली, पण राज्य सरकारमध्ये सचिन वाझे यांना आशीर्वाद देणारे काही वरिष्ठ लोक असल्यामुळे काल त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला नाही। मंत्री संजय राठोड ज्यांचा राजीनामा झाला त्यांच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो, पण सचिन वाझेंच्या संदर्भात एवढं प्रोटेक्शन का मिळतं, काय एवढं सचिन वाझेंकडे आहे की ज्यामुळे सरकार त्यांना घाबरतं, असा आमचा प्रश्न होता। आज शेवटी दबावाखाली एकूणच जी राज्यामध्ये सरकारच्या विरोधात भावना तयार झाली, त्यामुळे सरकारने सचिन वाझेंना त्यांच्या पदावरनं दूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे मी असं म्हणेन, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। तथापि हा निर्णय घेतला असला तरीही जोपर्यंत या संपूर्ण पुराव्याच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि मनसुख हिरण यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील। आज सचिन वाझे API इनको उनके पद से दूर करने का निर्णय ये राज्य सरकार ने घोषित किया है। हम कल से मांग कर रहे थे कि जिस प्रकार से सारे प्रकरण में उनकी संलिप्तता ये दिखाई पड़ी है और जिस प्रकार के सबूत उनके खिलाफ प्राप्त हुए हैं, इसके चलते उनके ऊपर कार्रवाई की जानी चाहिए। किंतु राज्य सरकार का आशीर्वाद उनको प्राप्त था और इसलिए हम पूछ रहे थे कि ऐसी कौन सी बातें उनके पास है कि जिनके चलते राज्य सरकार सचिन वाझे जैसे API पर कार्रवाई करने के लिए डरती है। वैसे तो ऐसे मुद्दों में पहले सस्पेंशन होता है, हमने हमेशा देखा है, लेकिन यहाँ पर कल के दबाव के बाद आज उनको उनके पद से हटाया गया है। हम इतना ही कहना चाहेंगे, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। राज्य सरकार उनको प्रोटेक्ट कर रही है और जब तक मनसुख हिरण इनको न्याय नहीं मिलता तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा। आज सन्माननीय अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक निवेदन केलं आणि सत्तारूढ पक्षांनी स्ट्रॅटेजी तयार करून विसंगत असत्य त्यांनी बोलायचं आणि त्यानंतर विरोधी पक्षाला बोलू द्यायचं नाही, अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीतनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं धादांत असत्य खोटं निवेदन हे अशोक चव्हाण साहेबांनी केलं आहे। आणि म्हणूनच मी सभागृहात त्यांच्या विरुद्ध हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली आहे। आजच मी त्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल करतोय। सगळ्यात आश्चर्याची गोष्ट यात अशी आहे की सन्माननीय अशोक चव्हाण यांना हीच कल्पना नाही की महाराष्ट्रामध्ये SCBCचा मराठा आरक्षण द्यायचा जो कायदा केला तो आपला कायदा 102व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे। आपण जे आत्ता केलं आहे ते त्या जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलं आहे, त्यामुळे त्याला 102वी घटना दुरुस्ती लागू होत नाही, कारण 102व्या घटना दुरुस्तीला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही। असं असताना देखील राज्य सरकारच जाणीवपूर्वक 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करून SCBCचा आमच्या सरकारच्या काळात झालेला कायदा हा अडचणीत आणते आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं सन्माननीय अटॉर्नी जनरलच्या संदर्भात जे विधान त्यांनी केलं तेही पूर्णपणे असत्य आहे। या ठिकाणी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा ऑर्डरच आणलेला आहे।
सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये मुकुल रोहतगी यांनी, जे आदरणीय आपल्या सरकारचे वकील आहेत, अतिशय मोठे वकील आहेत, यांनी 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात मुद्द्याचा उल्लेख केला आहे आणि त्यांनी ही मागणी केली आहे की या संदर्भात इतर राज्यांना नोटीस काढण्यात यावी. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये के वेणुगोपाल साहेब, जे अटर्नी जनरल आहेत, त्यांनी काय म्हटलं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात आलेलं आहे. त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की त्यांनी या ठिकाणी असं सांगितलं की अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन 102चं हे सगळ्यांना एफेक्ट करेल. त्यामुळे असं इंटरप्रिटेशन जर करायचं असेल कोर्टाला तर जे मुकुल रोहतगींनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व राज्यांना तुम्ही नोटिसेस काढा. म्हणजे राज्य सरकारचे वकील माननीय श्री मुकुल रोहतगी यांनी जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्याला माननीय अटर्नी जनरल साहेबांनी देखील पाठिंबा दिला. आपण बघा, अतिशय स्पष्टपणे लिहिलं आहे, विच दिस कोर्ट मे टेक इन प्रेझेंट कॉन्स्टिट्यूशन बेंच अँड ही ऑल्सो एंडोर्स द सबमिशन ऑफ द रिस्पॉन्डंट्स फॉर इश्युइंग नोटीस टू द स्टेट्स. म्हणजे इतकं स्पष्टपणे हे सांगितलं असताना अटर्नी जनरल जे असतात हे कुठल्या पक्षाचे नसतात, सरकारचे नसतात. अटर्नी जनरल यांना जजच्या बरोबरीचा दर्जा आहे आणि त्यांना कोर्टाचं सल्लागार मानलं जातं. अशा अटर्नी जनरलच्या विरोधात चुकीचं, विसंगत या ठिकाणी बोलल्याबद्दल आणि ही चुकीची माहिती सभागृहाला दिल्याबद्दल सन्माननीय अशोक चव्हाण साहेब यांच्या विरोधात मी या ठिकाणी हक्कभंग दाखल करणार आहे. आणि एवढंच नाही तर माझा स्पष्ट आरोप आहे की आमच्या सरकारच्या काळात आरक्षण मिळाल्यामुळे तो कायदा कसा निरस्त होईल हे या सरकारचा डाव आहे. आणि त्याकरता आधीपासूनच हे कशा प्रकारे केंद्र चुकताय, कशा प्रकारे केंद्र चुकताय असं बोलायचं आणि आपल्याकडनं विसंगत गोष्टी मांडून हा कायदा निरस्त करायचा, अशा प्रकारचा थेट प्रयत्न या सरकारच्या बाजूने होतोय. मी सर्व मराठा संघटनांना या ठिकाणी आव्हान करणार आहे की त्यांनी जागं झालं पाहिजे आणि सरकारचा डाव समजून घेतला पाहिजे, अशा प्रकारचं माझं आव्हान आहे. आज मैंने सन्माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल केला आहे. काल त्या ठिकाणी काय नाव तुझं? नहीं तो दूसरा नाही रे, जिची आत्महत्या झाली होती अन्वय. माफ करा, मला लक्षात नव्हतं. आज मी सन्माननीय गृहमंत्र्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल केला आहे. काल सभागृहामध्ये बोलताना गृहमंत्र्यांनी अन्वय नाईक प्रकरणामध्ये हे प्रकरण मागचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबलं, अशा प्रकारचं धादांत, असत्य, खोटं, दिशाभूल करणारं विधान केलं. या संदर्भात आज मी माझ्या हक्कभंगाच्या जी नोटीस दिली त्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच वाचून दाखवला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलेलं आहे की या सरकारच्या काळामध्ये जो काही FIR 306च्या अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा दाखल झाला तो प्रायमा फेसी चुकीचा आहे, तो कुठल्याही निकषात बसत नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना या ठिकाणी तो निर्णय मी सभागृहात सांगितला तरीही सन्माननीय गृहमंत्र्यांनी पुन्हा तेच विधान केलं आणि म्हणून गृहमंत्र्यांचं विधान सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारं, या सभागृहामध्ये माझे जे अधिकार आहे त्या अधिकाराला बाधा आणणारं आणि माझ्यावर प्रेशर टाकून मी या सभागृहात बोलू नये अशा प्रकारचा प्रयत्न करणारा आहे. आणि म्हणून कौल शेखदरमध्ये अशा प्रकारच्या वागणुकीवर त्या ठिकाणी हक्कभंग होतो हे स्पष्टपणे सांगितलेलं असल्यामुळे त्याच्या आधारावर आज गृहमंत्र्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग दाखल केला आहे. आज मराठा आरक्षण के संदर्भ में सन्माननीय मंत्री अशोक चव्हाण जी ने
पूरे तरीके से झूठी बातें सभागृह में रखी। जो चीज़ें अटॉर्नी जनरल साहब ने नहीं कही वो चीज़ें भी उनके मुंह में डालने का प्रयास किया और इसलिए मैंने उनके खिलाफ विशेष अधिकार हनन का प्रस्ताव रखने की सूचना दी है और उस प्रकार से मैंने परमिशन भी मांगी है। आज जो उन्होंने कहा है, हमारे मंत्री जी को ये पता ही नहीं कि जो कानून हमने तैयार किया वो 102वें अमेंडमेंट के पहले तैयार किया है और उस तैयार कानून में केवल हमने अमेंडमेंट की है और इसलिए कानून रेट्रोस्पेक्टिवली 102 से बाधित नहीं होता। हमारे मंत्री जी को ये भी पता नहीं है कि यही मुद्दा हाईकोर्ट में आया था और हाईकोर्ट ने 2 पेज उसके ऊपर लिखे हैं और 102 से ये कानून बाधित नहीं होता, ऐसा हाईकोर्ट ने बहुत स्पष्ट शब्दों में कहा है। बावजूद उसके ये जिस प्रकार की बातें कही गई और उसके बाद सत्ता पक्ष ने विरोधी पक्ष को बोलने नहीं दिया, इससे सीधा सीधा ये ध्यान में आता है कि सत्ता पक्ष को हमारे ज़माने में जो रिजर्वेशन मराठा समाज को हमने दिया था उस कानून को निरस्त करना है और उसका ठीकरा केंद्र सरकार के सिर पर फोड़ना है और इसीलिए इस प्रकार की गलत बातें बताई जा रही है। मैंने विशेष अधिकार हनन का प्रस्ताव सामने रखा है। ये थोड़ा दम घेऊ द्या। आज गृह मंत्री अनिल देशमुख जी के खिलाफ मैंने विशेष अधिकार हनन का प्रस्ताव रखा है। कल उन्होंने सभागृह में अन्वय नाइक इनकी आत्महत्या का प्रकरण पूर्व मुख्यमंत्री ने दबाया, इस प्रकार की झूठी, विसंगत और सुप्रीम कोर्ट का अवमान करने वाली बात कही थी। आज मैंने सुप्रीम कोर्ट के ऑर्डर का पैराग्राफ पढ़ के दिखाया जिसमें सुप्रीम कोर्ट ने स्पष्ट रूप से कहा है कि इस कोर्ट ने बार बार जो टेस्ट रखी है अबेटमेंट ऑफ सुसाइड के लिए, आत्महत्या को प्रवृत्त करने के लिए, उस टेस्ट में ये केस पास नहीं होती और इसलिए प्राइमा फेसी 306 के तहत ये केस नहीं बनती। इतना स्पष्ट निर्णय ये सुप्रीम कोर्ट ने दिया हुआ है। बावजूद इसके उन्होंने ये बात कही और मैंने उनके ध्यान में लाकर दिया था कि सुप्रीम कोर्ट का निर्णय है, उसके बावजूद उन्होंने ये बात कहना ये सुप्रीम कोर्ट का भी अवमान है और ये मेरे भी विशेष अधिकार का हनन है। मेरे ऊपर दबाव लाने की कोशिश उन्होंने की है। प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑफ पार्लियामेंट्री प्रोसेस, ये जो कौल शेखदर की किताब है जिसको हम हमारे असेंबली की गीता मानते हैं, उसमें स्पष्ट रूप से ये कहा गया है। इस प्रकार से सुप्रीम कोर्ट की बात को गलत ढंग से बताना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।